फिरत असेल तरी काय चाललंय वसईमध्ये माझे कान ऑन असतात. बहुत अच्छा लगा. आज का ये प्रोग्राम भी बड़ा शानदार है. अहिल्या देवी होलकर, इनकी त्रिजन्म शताब्दी, मतलब जन्म लेके 300 साल हो गए. एक ऐसी वीरांगना, एक ऐसी क्षत्रियानी जिनके बारे में जितना पढ़ो उतना कम है. उनके स्वभाव के पहलू आप सोचिए. 1725 का वो जमाना था जहां पे महिलाओं की क्या ही कीमत होगी, कौन पूछता होगा. लेकिन तभी हमारी अहिल्याई होलकर ने राजभार भी संभाला और अच्छा कार्य वहां पे राज्य कारभार भी किया. और ऐसी अहिल्याई जिनकी त्रिजन्म शताब्दी हम आज भारतीय जनता पार्टी के माध्यम से पूरे देश में मना रहे हैं, सिर्फ महाराष्ट्र में नहीं. हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी जी, हमारे संगठन मंत्री BL संतोष जी, शिव प्रकाश जी, इन सभी के नेतृत्व में महाराष्ट्र और पूरे देश में अहिल्याबाई होलकर, इनका जो पूरा जीवन पट था वो लोगों तक पहुंचाने का काम है. रोज पढ़ते रहते हैं, रोज उनके बारे में सुनते रहते हैं और बोलते रहते हैं. कैसी थी अहिल्याबाई? एक सामान्य परिवार की थी. उनके पिताजी मानको जी और उनकी माता सुशीला 8-9 साल की बच्ची थी. 8-9 साल की, तभी तो 8-9 साल में शादी हो जाती थी. उन्होंने जो संस्कार के बीज रोए थे, आगे चलकर ससुराल में जब हमारी अहिल्याबाई गई तो वहां पे उनके ससुर थे सूबेदार मल्हारराव होलकर. उनकी सास थी गौतमाबाई होलकर, जिन्होंने इस बहू को बहू नहीं माना बहनों, बेटा माना. वो अहिल्याबाई को कुलपुत्र अहिल्योबा कहते थे. जब वो छोटी थी तो उन्होंने कहा नहीं, मुझे भी आना है युद्ध के लिए. तो मल्हारराव होलकर जी ने कहा कि पहले आप यहाँ का हिसाब किताब समझिए. देखिए कितनी सोच थी. यहाँ का हिसाब किताब समझिए. जब आप ये समझ जाएंगी और उसके बाद में आपको ट्रेनिंग दिया जाएगा और उसके बाद आप वहाँ पे लड़ाई के लिए आओगे. अहिल्याबाई ने छोटी छोटी बातें, राजनीति के जितने पवित्र हम कहते हैं, ये सारे उनके ससुर मल्हार देव जी होलकर, इनसे उन्होंने प्राप्त किए. और वो जिसका उल्लेख कांचन ने किया, वो किसी को भी बख्शती नहीं थी. मेरा बेटा है जाने दो, मेरा भाई है जाने दो, मेरी माँ है जाने दो. न्यायदान का उनके जैसा काम किसी ने नहीं किया. 2-3 छोटी छोटी घटनाएं, छोटी छोटी कहानियां हैं उनके बारे में. आप थकी तो नहीं ना सारी? बोलू ना? पीछे के सुन रहे कि नहीं कि सो गए? आए ना? व्हेरी गुड. नाही तर आमरसपुरीचं नाव काढलं इथे डोळे बंद व्हायचे. तर मैत्रिणींनो, त्यांच्या स्वभावाचे छोटे छोटे पैलू होते. पेशवा जे होते, पेशव्यांचं आणि मल्हारराव होळकर म्हणजे अहिल्याबाईंच्या सासऱ्यांचं खूप चांगलं सख्य होतं. मित्रापेक्षा पण जास्त, किंवा मित्र म्हणण्यापेक्षा सुभेदार आणि पेशवा या संबंधांपेक्षा जास्त संबंध मल्हारराव होळकरांचे पेशव्यांबरोबर होते. आणि त्यावेळेला पेशव्यांचं निधन झालं. मल्हाररावांना खूप दुःख झालं की माझ्या जीवाभावाचा माणूस गेला. आणि मग त्यांनी खूप दान धर्म केले, विधी केले. आणि जेव्हा हिशोब तपासायला गंगोबा तात्या, त्यांचं नाव, जे हिशोब बघायचे, त्यांना बोलवलं तर ते म्हणले, अरे हा खर्च कुठे आहे? हा कुठला खर्च आहे? ते म्हणले, पेशवा गेले त्याच्यानंतर आपण खूप दान धर्म केले, आपण काही विधी केले, आपण काही यज्ञ केले, त्याच्यामध्ये हे पैसे लागले. अहिल्याबाई काय म्हणाल्या बघा. त्या म्हणाल्या की पेशवांचे आणि आमचे, होळकरांचे हे कौटुंबिक वैयक्तिक आमचे संबंध होते. त्याच्यासाठी राज्याचा खजिन्यातले पैसे नाही घ्यायचे, स्वतःच्या म्हणजे खाजगी पैशातून हा कार्यक्रम झाला पाहिजे, लोकांच्या पैशातून झाला नाही पाहिजे, असा विचार करणारी अहिल्याबाई होती. मला तर भारी कौतुक आहे. तुम्ही वाचा, 17व्या शतकातली महिला
आता आपण बॉम्ब मारतो, काय म्हणतो, वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण. आणि आमच्याकडे तर 1700व्या सालामध्ये आमच्या राणी अहिल्याबाई होळकर या शासक म्हणून राहून गेलेल्या. एकटी बाई बघा, म्हणजे त्याही वेळेला स्नेहा, त्याही वेळेला महिलांना किती संघर्ष होता आप्पा, म्हणून 50% आरक्षण दिले आम्हाला. ज्या वेळेला त्यांचा मुलगा याचा मृत्यू झाला, नाही मुलाचं नाव काय होतं, नाही मालोजीराव, मालोजीराव त्यांच्या मुलाचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला आता गादीवर कोण बसणार असा प्रश्न तयार झाला. आणि त्यावेळेला पेशवा तिकडे जे होते ते म्हणाले की त्यांना तर वाटतच होतं की ही माळव्याची गादी माझ्याकडे यायला पाहिजे. मग आता काय करणार आपण, कशा पद्धतीने ती गादी घेणार. मग पेशव्यांनी काय केलं, चढाई करायचं ठरवलं. कशावर, माळवा प्रांतावर, जहां पे रानी कौन थी, अगर कौन होती, हिंदी समझ आ रहा है ना. आता कौन थी राणी, थांबा का जरा, पुढच्या थांबा, मागच्या कौन थी, कशाला फोन मारते, मागच्या बघते ना मी, चेक करते तुम्ही नक्की ऐकताय का. रानी थी अहिल्याबाई और राघोबा पेशवा का तो मालवा छीनना था. फिर क्या था, हमारी रानी शक्ति के साथ युक्ति का भी उपयोग करती. आपा हमें ऑलरेडी बहुत ज्यादा है महिलाओं को, ये भगवान की देन है कि नहीं. मैं तो हमेशा कहती हूँ कि आपको तो सामने वाला ही नजर आता है, हमको तो उसके आगे वाला भी नजर आता है. ये महिलाओं की ताकत है कि नहीं. सुनने का भी वैसे ही है, आपको सिर्फ बोला हुआ ही सुनाई देता है और हमको तो ऐसी अहिल्या भी थी. उन्होंने कहा भाई अभी पेशवा के साथ लड़ाई करनी है, उनके दिल में है कि मेरा राज्य छीन जाए, लेकिन हार माने वो रानी कैसी थी. उन्होंने अक्ल से काम लिया, अपने सरदारों को न्योता भेजा और कहा कि हमारी दौलत खतरे में है. म्हणजे दौलत म्हणजे काय, पैसे नाही, माझं राज्य संकटात आहे. सगळ्या सरदारांना खलीते पाठवले. उन्होंने खुद की 5000 महिलाओं की फौज इकट्ठा की थी. कितनी कितनी, तब जमाना था चम्मच पे नाम कमलताई से विमलताई तक, और तभी उन्होंने 5000 महिलाओं का सैन्य दल निर्माण किया था.